विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते। सेतू अभ्यासक्रमातील आजचा आपला 30वा दिवस। आज आपण एक 15 गुणांची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत। प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। 4 गुणांचा प्रश्न आहे हा। त्यातील पहिला प्रश्न, ज्या दोन संख्यांची बेरीज 17 येईल अशा संख्या लिहा। यामध्ये तुम्हाला पर्यायी 4 उत्तरे दिलेली आहेत। त्यामधील अशा दोन संख्या शोधायच्या का त्यांची बेरीज 17 आली पाहिजे। बघा, पहिली जोडी आहे ऋण 18 आणि ऋण 1। ऋण 18 आणि ऋण 1 होणार ऋण 19। 17 येत नाही। 18 आणि 1 होतात 19। त्याच्यानंतर 18 वजा 1 बेरीज करायची, पण इथे चिन्ह ऋण आहे त्याच्यामुळे आपल्याला वजाबाकी करावी लागेल। 18 वजा 1 18तून 1 गेला, आले 17। म्हणजे आपलं पर्यायी उत्तर आलेलं आहे सी। हेही उत्तर येत नाही बघा। ऋण 18 आणि 1 म्हणजे 1 वजा 18 उत्तर येतं ऋण 17। म्हणजे आपल्याला या पर्यायी प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे सी। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, x अधिक y वजा 12 बरोबर 0 या समीकरणाची उकल टिंबटिंब आहे। म्हणजे x अधिक y वजा 12 बरोबर 0 या समीकरणाची उकल टिंबटिंब आहे। म्हणजे x आणि yच्या किमती टाकायच्यात यामध्ये आणि त्यांच्या बेरजेतून 12 वजा करायचे की उत्तर आपल्याला 0 आलं पाहिजे, तर ती त्या समीकरणाची उकल होणार आहे, नाहीतर नाही। पहिली जोडी बघा, x ची किंमत आपण 10 ठेवणार आणि y ची किंमत आपण 2 ठेवणार। 10 अधिक 2 झाले 12, 12 वजा 12 झाले 0। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिली उकल आलेली आहे। x आणि y ची किंमत आपण 10 आणि जर 2 ठेवली तर 10 आणि 2 12 होतात। 12 वजा 12 बरोबर 0। म्हणजे या समीकरणाचं या जोडीने समाधान होतं। म्हणजे ही जोडी या समीकरणाची उकल आहे। ह्या जोड्या उकल येत नाही ते तुम्ही शोधू शकता। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं ए पर्याय। त्यानंतर काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी किती असेल। काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा कर्णाच्या निम्मे असते। काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा कर्णाच्या निम्मे असते। कर्णाची लांबी 15 सेमी आहे आणि मग 15च्या निम्मे आपल्याला किती मिळणार आहे 7.5। 15च्या निम्मे 7.5 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक ए। त्याच्यानंतर चौथा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये कोन ए 40 अंश, कोन बी 70 अंश तर कोन सी बरोबर टिंबटिंब अंश असेल। त्रिकोण ABC मध्ये ए बरोबर 40 अंश, बी बरोबर 70 अंश तर कोन सी बरोबर टिंबटिंब असेल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। त्यापैकी हे दोन कोण तुम्हाला माहिती आहे, हा तिसरा कोण माहिती नाही आहे। म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज तुम्हाला 180 मधून वजा करावी लागेल, म्हणजे सीचं तुम्हाला माप मिळेल। म्हणजे 180 मधून या दोन कोणांची बेरीज 70 आणि 40 झाले 110, हे वजा करावे लागेल आणि हे वजा केले का आपल्याला मिळतात परत 70। आणि मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 70। अशा प्रकारचा पर्याय आपला आहे बी। बघा, 40 70 आणि 70 या तिघांची बेरीज येणारे 180। म्हणजे त्रिकोण ABC मध्ये कोन ए बरोबर 40 अंश, कोन बी बरोबर 70 अंश तर कोन सीचं माप किती असेल 70 अंश। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय बी। आता याची उत्तरे कशी लिहायची आपल्याला बघा। बघा, ज्या दोन संख्यांची बेरीज 17 येईल अशा संख्या लिहा। यामध्ये आपल्याला पर्याय आलेला होता सी पर्याय। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं सी पर्याय। आपल्याला 1 क्रमांक द्यायचा आहे आणि फक्त सी पर्याय लिहायचा आहे, म्हणजे सी क्रमांक लिहायचा। प्रश्न पूर्ण लिहायचा नाही, त्याचं उत्तरही आपल्याला पूर्ण लिहायचं नाही आहे, फक्त 1 क्रमांक आणि सी पर्याय। त्यानंतर आपला प्रश्न दुसरा होता, त्याचा पर्याय आलेला होता ए। म्हणजे आपण उत्तर लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक ए। तिसरा प्रश्न, काटकोन त्रिकोणात कर्णावर
काढलेली मध्यगा कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं होतं पर्याय ए. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आपण दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर चौथा प्रश्न, यामध्ये आपल्याला उत्तर मिळालं होतं 70 अंश म्हणजे बी पर्याय. आणि मग चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे बी पर्याय. या ठिकाणी आपल्याला फक्त त्या पर्यायांचं वर्णाक्षर लिहायचं आहे, उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा. 3 मार्काचा प्रश्न आहे हा. x अधिक y बरोबर 65 व x वजा y बरोबर 35, तर x व y ची किंमत काढा. 1 मार्काला प्रश्न तसा बघितला तर थोडासा मोठा आहे, पण प्रश्नपत्रिकेत आहे, आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 65, त्याला क्रमांक दिला 1. x वजा y बरोबर 35, दुसरं समीकरण, त्याला क्रमांक दिला 2. x अधिक y, x वजा y, अधिक y वजा y, म्हणजे या समीकरणांची आपण जर बेरीज केली तर हे y y कॅन्सल होणार आहे. आणि मग आपल्याला मिळेल x अधिक x 2x, आणि ह्या दोघांची बेरीज येते 100. याला आपण कारण दिलेलं आहे समी 1 व 2ची बेरीज करून. 2 इकडे जाऊन भागणार, म्हणजे 100ला 2ने भागलं का उत्तर आपल्याला मिळणार आहे 50, म्हणजे x बरोबर 50 आपल्याला मिळाले. x बरोबर 50 ही किंमत समी 1 मध्ये ठेवून ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवायची. म्हणजे x अधिक y बरोबर 65, यामध्ये x ची किंमत आपल्याला 50 ठेवायची आहे. म्हणजे 50 अधिक y बरोबर 65, म्हणून y बरोबर 65 हे वजा होणारे पलीकडे गेल्यानंतर, म्हणजे 65 वजा 50 म्हणजे y बरोबर 15. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी x आणि y ची किंमत काढायला सांगितलेली आहे. x ची किंमत आली 50 आणि y ची किंमत आलेली आहे 15. त्यानंतर खालील विधान x व y या चलांचा उपयोग करून समीकरण रूपात मांडा. खालील विधान x व y या चलांचा उपयोग करून समीकरण रूपात मांडा. 2 संख्यांची बेरीज 15 असून त्यांच्यातील फरक 11 आहे. 2 संख्यांची बेरीज 15 आणि त्यांच्यातील फरक 11 आहे. फरक म्हणजे वजाबाकी. फरक दिल्यामुळे एक संख्या येणारी मोठी आणि एक संख्या येणारी लहान. आणि मग आपण मानणार आहोत, समजा मोठी संख्या x व लहान संख्या y आहे. मोठी संख्या x व लहान संख्या y आहे. 2 संख्यांची बेरीज 15 आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 15, आणि त्यांच्यातील फरक 11 आहे, म्हणजे x वजा y बरोबर 11. अशा प्रकारे आपल्याला हे विधान समीकरण रूपामध्ये काय करता येणार आहे, मांडता येणार आहे. पुढे तिसरा प्रश्न, दिलेल्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, यामध्ये AB या बाजूवर एक खूण केलेली आहे, इकडे PQ बाजूवर खूण केलेली एक. BCवर 2 रेघा आहेत, QR पण 2 रेघा ओढलेल्या आहेत. ACवर 3 रेघा ओढलेल्या आहेत, PRवर 3 रेघा ओढलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी कोण एकरूप कुठे दाखवलेलेच नाहीत, 3ही बाजू आहेत. आणि एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण बा कसोटीने एकरूप असतात. आणि मग याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बा कसोटी. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. पहिला, 7 सेमी लांबीचा रेख AB काढा व त्याचे 3:2 गुणोत्तरात विभाजन करा. म्हणजे एक रेषाखंड काढायचा आहे तुम्हाला 7 सेमीचा, आणि त्याचं तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे 3:2 या गुणोत्तरात विभाजन करायला सांगितलेलं आहे. आणि मग आपल्याला आता रेषाखंड काढावा लागेल 7 सेमीचा. कंपासमध्ये अंतर घ्यायचं 7 सेमी. याप्रमाणे 7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे.
आणि या रेषाखंडाला त्यांनी नाव दिलेलं आहे AB. आणि मग या ठिकाणी आपण हा रेषाखंड मिळाला आपल्याला AB. त्यानंतर 3:2 या गुणोत्तरात विभाजन करायचं आहे. म्हणजे आपण खालील बाजूला कोन काढणार आहोत. 40 अंशाचा कोन काढायचा आहे. यापूर्वी आपलं हे झालेलं आहे उदाहरण. कोन किती अंशाचा काढा तसं काही बंधन नाही आहे. 40 अंशाचा कोन काढला तर आपल्याला जरा आकृती सुटसुटीत येते. त्यामुळे शक्यतो 40 अंशाचा कोन काढायचा. तुमच्यावर बंधन नाही आहे, किती अंशाचा कोन आपण काढू शकतो. अशा प्रकारे एक किरण काढला. यानंतर 3:2 या गुणोत्तरात विभाजन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, 3:2 म्हणजे 3 आणि 2ची बेरीज झाली 5. म्हणजे या ठिकाणी आपण 5 कंस काढणार आहोत. एला केंद्र कल्पायचं, योग्य असं अंतर घ्यायचं आणि 5 कंस काढायचेत खाली. एक, त्याच्यानंतर 2, 3, 4, आणि 5. अशा प्रकारे आपण हे कंस काढलेले आहेत. यांना आपण क्रमांक देणार A1, A2, A3, A4 आणि A5. आता ह्या A5ला B बरोबर जोडायचं. आणि आता गुणोत्तर तुमचं 3:2 आहे. आता आपण ह्या 5ला केंद्र कल्पणार A5ला. कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं तसं काही बंधन नाही. आणि इकडे एक असा छेदणारा कंस काढायचा. हा असा कंस आपल्याला मिळालेला आहे. अंतर तेच ठेवायचं. गुणोत्तर तुम्हाला 3:2 दिलेलं आहे. म्हणजे आता A3ला केंद्र कल्पायचं आणि याप्रमाणे असा एक कंस काढायचा. त्यानंतर या छेदनबिंदूला केंद्र कल्पायचं. कंसाचा जो छेदनबिंदू आहे तो कंस आणि हा A पासून खाली काढलेला आपण किरण, एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. त्याच्यानंतर या छेदनबिंदूला केंद्र कल्पायचं आणि या कंसाला छेदणारा कंस काढायचा या प्रकारे. आणि आता हा A3 आणि हा छेदनबिंदू, यातून जाणारा एक रेषाखंड काढायचा आहे आपल्याला. तो पुढे या ABला जाऊन छेदणार आहे. आणि मग या ठिकाणी आपण याला काय नाव देऊया, C नाव देऊया. या कोनाशी आपण हा कोन एकरूप काढलेला आहे. आणि अशा प्रकारे AC CB हे जे गुणोत्तर तुम्हाला मिळणार आहे ते 3:2 मिळणार आहे. ह्या ABची लांबी होती 7 सेमी. ती इथे लिहायची. आणि ह्या ABचं आपण 3:2 या गुणोत्तरात अशा प्रकारे विभाजन केलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर कोन A एकरूप कोन P, कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन काय होणार आहे Q. म्हणजे इथे आपल्याला Q लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोन C एकरूप कोन R होणार आहे. कोन C एकरूप कोन R. हे 2 त्रिकोण तुम्हाला समरूप दिलेले आहेत. AB/PQ या संगत बाजूंचं गुणोत्तर घेतलं तर पुढे आपल्याला घ्यावं लागेल BC/QR.
आणि शेवटी AC छेद येणारे PR, म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर आपल्याला मिळणारे AC छेद PR. त्यानंतर तिसरा प्रश्न, तीन एक्स वजा 2y बरोबर 20 आणि x अधिक 3y बरोबर 14 या समीकरणांच्या उकली काढा. म्हणजे ही समीकरणे सोडवायची, आपल्याला त्यांची उकल मिळवायची आहे. पहिलं समीकरण दिलं क्रमांक 1 दिला, दुसरं समीकरण दिलं क्रमांक 2 दिला. या ठिकाणी 3 आहे बघा, इथे संख्या नाही आहे, म्हणजे याला जर आपण 3 ने गुणलं तर 3 3 सारखेच येतील आणि मग 3x होतील. म्हणजे आपल्याला समीकरणांची वजाबाकी करता येईल. म्हणजे याचा अर्थ या समी 2ला 3 ने गुणणं गरजेचं आहे. समी 3 ने जर गुणलं तर बघा 3x अधिक 3 त्रिक 9y बरोबर, याला 3 ने गुणलं तर 14 त्रिक 42, हे झालं समीकरण तुमचं 3. आता समी 3 मधून समी 1 वजा करून, समी 3 बघा हे आहे आणि यामधून समी 1 वजा करायचं. इथे 42 संख्या आहे, इथे 20 संख्या आहे, ही मोठी आहे म्हणजे 3 मधून 1 वजा करणं सोपं आहे. समी 3 मधून समी 1 वजा करून मग आपण समी 3 लिहिलं, त्याच्या खाली समी 1 लिहिलं आणि आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करणार म्हणजे ही चिन्हे बदलणार, हे वजा हे अधिक हे वजा. 3x वजा 3x कॅन्सल झाले, 9y अधिक 2y 9 10 11y झाले आणि 42 मधून 20 गेले 22 राहिले. आणि मग आपल्याला yची किंमत काढायची आहे, म्हणजे y बरोबर 22/11, 11 दुने 22, म्हणजे y बरोबर आपल्याला मिळाले 2. आता ही किंमत आपण समी 1 मध्ये किंवा समी 2 मध्ये किंवा समी 3 मध्ये ठेवायची आणि xची किंमत काढायची. आता सोपं जाण्यासाठी या समीकरणात संख्या मोठ्या आहेत बघा, या समीकरणामध्ये ऋणचिन्ह आहे, म्हणजे हे समीकरण सोपं आहे. 1 2 3 कोणत्याही समीकरणामध्ये yची किंमत जर तुम्ही 2 ठेवली तर तुम्हाला xची किंमत सारखीच मिळणार आहे. पण आपल्याला सोपं समीकरण मिळतं हे, म्हणजे y बरोबर 2. लक्षात ठेवा, y बरोबर 2 ही किंमत समी 2 मध्ये ठेवून, आणि मग समी 2 हे असं आहे. y बरोबर 2 ही किंमत समी 2 मध्ये ठेवून, म्हणजे x अधिक 3y बरोबर 14 यामध्ये ठेवायची. x अधिक 3 yची किंमत आहे 2 बरोबर 14. x अधिक 3 दुने 6 बरोबर 14. 6 पलीकडे गेले वजा झाले, म्हणजे x बरोबर 14 वजा 6 म्हणजे x बरोबर 8. xची किंमत आली 8 आणि yची किंमत आपल्याला अगोदर मिळालेली आहे 2, म्हणजे xy मध्ये स्वल्पविराम करायचा बरोबर 2 8 मध्ये स्वल्पविराम करायचा, साध्या कंसामध्ये लिहायचं. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, 6 पेन व 4 पेन्सिल यांची एकूण किंमत 60 रुपये आहे. 4 पेन व 6 पेन्सिल यांची एकूण किंमत 40 रुपये आहे. तर 1 पेन व 1 पेन्सिल यांची किंमत काढा. या अगोदर पण आपण अशा प्रकारचं उदाहरण सोडवलेलं आहे. समजा एका पेनची किंमत x रुपये व एका पेन्सिलची किंमत y रुपये आहे असं आपण मानूया. समजा एका पेनची किंमत x रुपये व एका पेन्सिलची किंमत y रुपये आहे. दिलेल्या पहिल्या अटीनुसार 6x अधिक 4y बरोबर 60 अशा प्रकारचे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. दुसरी अट काय दिली बघा तुम्हाला, त्यांनी 4 पेन आणि 6 पेन्सिल घेतल्यात, म्हणजे पैसे कसे होणार बघा, 4x आणि पेन्सिल 6 आहे म्हणजे 6y बरोबर पैसे दिलेत 40, म्हणजे 4x अधिक 6y बरोबर 40 ही झाली दुसरी अट. आता समी 1 आणि 2चं निरीक्षण करा. काय दिसतंय बघा, 4 4 सारखे आहेत, 6 6 सारखे आहेत, म्हणजे तिरके सहगुणक सारखे आहेत. अशा वेळेस आपण त्या समीकरणांची करतो एकदा बेरीज, नंतर करतो एकदा वजाबाकी आणि आलेल्या समीकरणांची पुन्हा करतो बेरीज. म्हणजे समी 1 आणि 2ची बेरीज करायची, नंतर समी 1 आणि 2ची वजाबाकी करायची, आलेले समीकरण तिसरं आणि चौथं त्याची पुन्हा करायची आपल्याला बेरीज.
आणि मग समी 1 व 2ची बेरीज करून 6x अधिक 4y बरोबर 60, 4x अधिक 6y बरोबर 40, 6 4 10, इथे परत 6 4 10 म्हणजे 10x अधिक 10y बरोबर यांची बेरीज झाली 100. आता 10ने दोन्ही बाजूला काय करायचं आहे, भागून घ्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूस 10ने काय करून भागून, 10ने जर भागलं तर काय मिळेल आपल्याला बघा, इथे 10 जाणार, इथे 10 जाणार, म्हणजे x अधिक y बरोबर इथे 10ने जर भागलं तर 10 10 100 म्हणजे आपल्याला 10 मिळणार. हे झालं समीकरण 3. आता समीकरणांची करायची वजाबाकी. समी 1 मोठं समीकरण आहे बघा 60 आहे आणि समी 2 लहान समीकरण आहे 40 आहे. म्हणजे समी 1 मधून समी 2 वजा करणं सोपं आहे. आणि मग पुढे लिहिले आपण समी 1 मधून समी 2 काय करायचं आहे, वजा करायचं. म्हणजे 6x अधिक 4y बरोबर 60, 4x अधिक 6y बरोबर 40 याला वजा करायचं आहे. ही चिन्हे सर्व बदलणार आहे. 6 मधून 4 गेले, 2 राहिले म्हणजे 2x, 4 मधून 6 गेले म्हणजे ऋण 2 राहिले, ऋण 2y बरोबर 60 मधून 40 गेले 20 आले. म्हणजे 2x वजा 2y बरोबर 20 असं आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. दोन्ही बाजूस 2ने भागून, 2ने भागलं तिथे मिळाले x, इथे मिळणारे y मध्ये चिन्ह वजा आहे म्हणजे x वजा y, आणि 2ने याला भागलं तर आपल्याला उत्तर मिळणारे 10. हे झालं समीकरण तुमचं 4. आता समी 3 आणि 4 ची आपल्याला करायची बेरीज. म्हणजे x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 10. बेरीज केली तर काय होते बघा, yला y कॅन्सल होतात म्हणजे x अधिक x 2x, 10 आणि 10 20, 2 पलीकडे जाऊन भागणार म्हणजे 20ला 2 भागणार म्हणजे x बरोबर 10 मिळाली. x बरोबर 10 ही किंमत समी 3 मध्ये ठेवून मग समी 3 आपण लिहिलंय x अधिक y बरोबर 10, xच्या जागेवर 10 लिहायचे म्हणजे 10 अधिक y बरोबर 10. हे 10 पलीकडे गेले की वजा होणार आहे म्हणजे y बरोबर 10 वजा 10, 10 वजा 10 म्हणजे 0. yची किंमत आली 0. x म्हणजे आहे पेन आणि y म्हणजे आहे पेन्सिल. म्हणजे पेनची किंमत किती रुपये, एका पेनची किंमत x रुपये आहे म्हणजे 10 रुपये आहे. एका पेन्सिलची किंमत y रुपये आहे, yची किंमत आली 0 म्हणजे पेन्सिलची किंमत 0 रुपये आहे. म्हणजे एका पेनची किंमत 10 रुपये व एका पेन्सिलची किंमत 0 रुपये आहे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सोडवायची. सोपी आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा. या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आपली संपलेली आहे. धन्यवाद.